अर्थशास्त्राच्या पहिल्या चॅप्टरमधील 8व्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। 8व्या व्हिडिओमध्ये आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यांची तुलना पाहायची आहे। तुलना केल्यानंतर आपल्याला सहज लक्षात येईल की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र नेमके काय आहे आणि समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो याची स्पष्ट कल्पना येईल। त्याच्यामध्ये आहे नंबर 1 स्वरूप। सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ वैयक्तिक उपभोक्ता, विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक किंमती, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तू इत्यादींचा अभ्यास केला जातो। तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो। संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास या शाखेत होतो। उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी। स्वरूपावरून आपल्याला लक्षात येतं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे इंडिव्हिज्युअलिस्टिक किंवा वैयक्तिक स्वरूपाचे आहे, तर समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र हे ॲग्रिगेटिव्ह किंवा समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे। नंबर 2 व्याप्ती व अभ्यास विषय। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विश्लेषण हे प्रामुख्याने वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांची किंमत निश्चिती व साधन सामग्रीचे वाटप यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे। याउलट समग्रलक्षी आर्थिक विश्लेषण हे राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी व सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते याच्या अभ्यासाशी संबंधित आहे। तसेच समग्रलक्षी अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्रे, सार्वजनिक वित्त व आंतरराष्ट्रीय व्यापार यांचाही अभ्यास केला जातो। म्हणून व्याप्ती स्थूल अर्थशास्त्राची व्यापक आहे, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे। याच्यावरून आपल्याला लक्षात येतं इथं फक्त 3 गोष्टी आहेत: वस्तू व सेवांची किंमत निश्चिती, उत्पादन घटकाची किंमत निश्चिती व साधन सामग्रीचे वाटप यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे। मात्र समग्रलक्षी अर्थशास्त्र हे जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी व सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते याच्या अभ्यासाशी संबंधित आहे। तसेच समग्रलक्षी अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, इकॉनॉमिक ग्रोथ, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, व्यापार चक्रे, पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त व इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार याचाही अभ्यास केला जातो। म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती व्यापक आहे, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे। त्याच्यानंतर नंबर 3 आहे दृष्टिकोन। दृष्टिकोन या मुद्द्यावरून आपल्याला तुलना करता येते। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे आंशिक समतोलाचे विश्लेषण करते। आंशिक समतोलामध्ये वैयक्तिक उपभोक्ता, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग, वैयक्तिक उत्पादन घटक इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचा अभ्यास केला जातो। तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते, म्हणजेच जनरल इक्विलिब्रियमचा अभ्यास केला जातो। म्हणून सूक्ष्मलक्षी दृष्टिकोन हा आंशिक समतोलाचे विश्लेषण करतो, तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा दृष्टिकोन हा सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करतो। सर्वसाधारण समतोलामध्ये अनेक समग्र आर्थिक चले, त्यांच्यातील फलनात्मक संबंध, फंक्शनल रिलेशनशिप व परस्परावलंबन यांचा अभ्यास केला जातो आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समतोलाचे विश्लेषण यात केले जाते। म्हणून या समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणते घटक कोणत्या घटकावर अवलंबून आहेत आणि त्यांच्यातील परस्परावलंबन कशा स्वरूपाचं आहे आणि या सर्व घटकामध्ये आंतरसंबंध कसे आहेत, इंटर रिलेशनशिप कसे आहे याचा सुद्धा विचार केला जात असतो। म्हणून या ठिकाणचं जे विश्लेषण आहे ते
स्थितिशील न बनता, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राप्रमाणे स्थितिशील न बनता हे गतिशील असते आणि अशा गतिशील स्वरूपाच्या आर्थिक चलांच्या बेरजेचा अभ्यास या समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जात असतो. म्हणून दोन घटकांमधील फलनात्मक संबंध काय आहे, जसं की कन्झम्पशन इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय, उपभोग हा उत्पन्नाचे फलन आहे किंवा बचत हे उत्पन्नाचे फलन आहे. अशा पद्धतीनं एकूण मागणी हे कशाचे फलन आहे, एकूण पुरवठा हे कशाचे फलन आहे, हे फलनात्मक संबंध अभ्यासला जात असतो. त्याच्यानंतर आहे नंबर 4 गृहीतके, अझम्पशन्स. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. आंशिक समतोलामध्ये वैयक्तिक आर्थिक घटक हा इतर घटकापासून वेगळा बाजूला काढून स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास केला जातो व त्यासाठी इतर घटक कायम, सेट्रीज पॅरिबस हे अत्यंत महत्त्वाचं गृहीत प्रत्येक सिद्धांताच्या अगोदर उपपद हे लावलं जातं. या गृहीतकाचा आधार घेतला जातो. या दृष्टिकोनात आर्थिक चलांमधील परस्परावलंबनाचा विचार केला जात नाही. म्हणजे कोणते घटक दुसऱ्या कोणत्या घटकावर अवलंबून आहेत याचा त्या ठिकाणी विचारच केला जात नाही, कारण ज्याच्यावर हा घटक अवलंबून आहे तो घटकच स्थिर आहे असं गृहीत धरलेला आहे. समजा लोकांची मागणी त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असते, मात्र लोकांचं उत्पन्नच स्थिर आहे असं जर गृहीत धरलं तर ते विश्लेषण स्थितिशील बनते. म्हणजेच लोकांची मागणी, उपभोक्त्याची मागणी आणि त्या उपभोक्त्याचे उत्पन्न याच्यात काहीतरी फलनात्मक संबंध आहे. मात्र या ठिकाणी अशा काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. लोकांचं उत्पन्न कायम आहे म्हणजे उपभोक्त्याच्या मागणीवर परिणाम करणारे सर्व घटक स्थिर आहेत असं गृहीत धरलेलं आहे. इतर घटक कायम, सेट्रीज पॅरिबस. आणि त्याच्यामुळे हे सगळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातले जे विश्लेषण आहे ते स्थितिशील बनते. या ठिकाणी परस्परावलंबनाचा विचार केला जात नाही. एखाद्या घटकावर दुसरे घटक परिणाम करतात याचा विचारच केला जात नाही. ते सर्व घटक स्थिर आहेत असे गृहीत धरलेलं आहे. म्हणून उपभोक्त्याची मागणी त्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे, पर्याय वस्तूच्या किमतीवर अवलंबून आहे. मात्र लोकांचं उत्पन्न, त्याच्या आवडीनिवडी, पर्याय वस्तूच्या किमती, जाहिरातबाजी या सगळ्या गोष्टी स्थिर धरलेल्या आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्र हे सर्वसाधारण समतोलाच्या विश्लेषणाशी संबंधित आहे. या विश्लेषणात समग्र आर्थिक चलामधील परस्पर संबंध, परस्परावलंबन विचारात घेतले जाते व सर्वच घटक इतर सर्व घटकांशी संबंधित असतात असे गृहीत धरले जाते. म्हणजेच परस्परावलंबन गृहीत धरला जातो, आंतरसंबंध लक्षात घेतले जातात आणि फलनात्मक संबंधसुद्धा लक्षात घेतले जात असतात. म्हणून हे विश्लेषण आहे गतिशील. नंबर पुढचा 5 विवेचन पद्धती. सूक्ष्मलक्षी विवेचन हे विभाजन पद्धतीचा म्हणजेच स्लायसिंग मेथड वापर करते. या पद्धतीत संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लहानात लहान आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर त्या लहान घटकाचा सखोल व तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणून याला आपण स्लायसिंग मेथड. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? स्लायसिंग पद्धतीचा. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जात नाही, तर अर्थव्यवस्थेमधल्या लहानात लहान घटक जो आहे तो एखादी व्यक्ती किंवा उत्पादन संस्था किंवा एखादा उपभोक्ता याचा अभ्यास केला जात असतो. तर या उलट समग्रलक्षी विश्लेषणे राशी किंवा एकत्रीकरण याला आपण लंपिंग मेथड पद्धतीचा वापर करते. समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीशी संबंधित समग्राचा म्हणजेच आर्थिक घटकांच्या बेरजांच्या स्वरूपातील एकूण परिमाणांचा म्हणजेच समुच्चयाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे समग्र परिमाण लक्षात घेण्यासाठी एकत्रीकरण पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीत संपूर्ण अर्थव्यवस्थेचे खूप मोठ्या अशा आर्थिक राशीमध्ये बिग लंप्स किंवा मोठ्या क्षेत्रामध्ये विभाजन केले जाते. म्हणून सर्व आर्थिक चलांच्या बेरजेचा अभ्यास म्हणजे समुच्चयात्मक स्वरूपाचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जात असतो. वेगवेगळ्या आर्थिक चलांच्या एकत्रित वर्तणुकीचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. त्याच्यानंतर नंबर 6 आर्थिक चले. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे
सूक्ष्मलक्षी परिमाणे किंवा सूक्ष्मलक्षी आर्थिक चलांच्या वर्तणुकीशी संबंधित आहे. म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स जे आहे ते त्यांच्यातली जी चल आहेत, आर्थिक चले, अशा वर्तणुकीशी संबंधित आहे. उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, विशिष्ट वस्तूची किंमत, विशिष्ट उद्योग, या ठिकाणी वैयक्तिक वेतन इत्यादींचा अभ्यास केला जातो. म्हणजे स्टडी ऑफ सिंगल युनिट. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातली जी चले आहेत ती सूक्ष्मलक्षी आर्थिक चलांच्या वर्तणुकीशी संबंधित आहे. आणि ती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातली चले कोणती आहेत? इंडिव्हिज्युअलिस्टिक आहेत. वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, विशिष्ट वस्तूची किंमत, विशिष्ट उद्योग, वैयक्तिक वेतन इत्यादी. समग्रलक्षी अर्थशास्त्र हे समग्र परिमाणे किंवा समग्रलक्षी आर्थिक चलांच्या वर्तणुकीशी संबंधित आहे. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पादन, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी. नंबर 7, परिमाणांची अभिव्यक्ती. सूक्ष्म विश्लेषणात वस्तूच्या वास्तव परिमाणाचा विचार केला जातो. उदाहरणार्थ घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात किंवा मागणीच्या सिद्धांतात वास्तव घटक विचारात घेऊन स्पष्ट केले जातात. परंतु समग्र अर्थशास्त्राचा संबंध समग्र घटकांशी म्हणजेच आर्थिक चलांच्या एकूण बेरजांशी येतो. अशा वेळेस वास्तव परिमाणे वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पादन यासारखे सर्व समग्र घटक पैशात व्यक्त केले जातात. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण बघतो की घटत्या उपयोगितेचा सिद्धांत मांडत असताना उपभोक्ता एखाद्या वस्तूचे किती नग सेवन करत आहे, किंवा मागणीच्या सिद्धांतामध्ये ग्राहक विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग खरेदी करतो आहे, किंवा पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये विशिष्ट किमतीला उत्पादक किती वस्तूचे नग विकायला तयार आहे. हे प्रत्यक्ष वस्तूच्या स्वरूपातली आपण माहिती पाहत असतो. मात्र समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण चलांच्या बेरजांचा एकत्रित अभ्यास केला जात असल्यामुळे या सर्व वस्तू आणि सेवांच्या एकत्रित बेरीज ही किंवा एकूण वस्तू आणि सेवांची चालू बाजार भावानुसार किंमत काढून त्यांची बेरीज केली जाते आणि ते पैशात व्यक्त केली जात असते. वस्तूंची बेरीज तर होऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी ज्या आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या 12 महिन्यामध्ये ज्या नवीन वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यांच्या किमती चालू बाजारभावाने काढून त्यांची बेरीज केली जाते आणि ते पैशात व्यक्त केले जात असते. म्हणून या ठिकाणी परिमाणांची अभिव्यक्ती या ठिकाणी पैशात केली जात असते, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये ती वस्तूच्या स्वरूपात केली जात असते. नंबर 8, उद्दिष्टे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे मागणीच्या बाजूने महत्तम उपयोगिता व पुरवठ्याच्या बाजूने कमीत कमी खर्चात महत्तम नफा ही उद्दिष्टे लक्षात घेऊन केले जाते. तर समग्रलक्षी विश्लेषणात पूर्ण रोजगार, किंमत स्थैर्य, आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पादन व उत्पन्नात वाढ, अनुकूल व्यवहार तोलाची स्थिती इत्यादी उद्दिष्टे असतात. म्हणजे या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात उपभोक्त्याचा उद्देश काय असतो? अधिक उपयोगिता कशी प्राप्त होईल, महत्तम उपयोगिता कशी त्याला मिळेल याचा विचार तो वस्तूची खरेदी करत असतो. तर पुरवठादार हा कमीत कमी खर्चात महत्तम नफा कसा मिळेल याचा विचार करत असतो. कमीत कमी खर्चात उत्पादन व्हावं, जास्तीत जास्त किमतीला माल विकावा आणि अधिकाधिक नफा व्हावा. तर ग्राहकाचा उद्देश त्याच्या विरुद्ध असतो. कमी किमतीत वस्तू मिळावी आणि त्या वस्तूपासून अधिकाधिक उपयोगिता मिळावी असा त्याचा उद्देश असतो. मात्र समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये पूर्ण रोजगार, फुल एम्प्लॉयमेंट, स्टॅबिलिटी ऑफ प्राईस, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नॅशनल प्रोडक्ट अँड नॅशनल इन्कम, तसेच फेवरेबल
बॅलेन्स ऑफ पेमेंट, अशा सर्व बाबींचा ही उद्दिष्टे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या समोर असतात. म्हणून ही व्यापक उद्दिष्टे आहेत. अर्थव्यवस्थेच्या पातळीवरची ही उद्दिष्टे आहेत. संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती प्रदान करण्यासाठी आवश्यक असणारे आहेत. मात्र सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातली जी उद्दिष्टे आहेत ती एखादा उपभोक्ता किंवा एखादी उत्पादन संस्था असतात. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यापक आहे. ते पूर्ण रोजगाराची पातळी, किंमत स्थैर्य, आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, अनुकूल व्यवहार तोलाची स्थिती अशा उद्दिष्टांशी संबंधित आहे. नंबर 9, विभाजनाचा सिद्धांत. सूक्ष्मलक्षी विभाजनाच्या सिद्धांतात उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचे विश्लेषण केले जाते. खंड, जो की भूमीच्या वापरासाठी दिलेली किंमत असते, वेतन, जे की श्रमाचा मोबदला असतो, आणि व्याज, भांडवलाच्या वापरासाठी दिलेली किंमत असते, आणि नफा, संयोजकाचा मोबदला कसे ठरतात याचे स्पष्टीकरण यात केले जाते. वस्तू व सेवांच्या किमतीच्या जोडीने उत्पादन घटकांच्या किमती निरनिराळ्या वस्तूंच्या उत्पादनात साधनसामग्रीचे वितरण घडवून आणतात. समग्रलक्षी विभाजनाच्या सिद्धांत हा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे वेगवेगळ्या सामाजिक गटात, विशेषतः कामगार व भांडवलदार यांच्यात विभाजन कसे होते ते स्पष्ट करतो. एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांचा वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण ही शाखा करते. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या वस्तूच्या किमती कशा ठरतात, उत्पादन घटकाच्या किमती कशा ठरतात, आणि साधन सामग्रीचे उत्पादनाच्या क्षेत्रात कसे वितरण घडून येते याचा अभ्यास केला जात असतो. मात्र समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे जे सामाजिक गटात, वेगवेगळ्या सामाजिक गटात राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप कसे होते, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जर विशिष्ट, समजा उदाहरणार्थ आपण मागे उदाहरण दिलं होतं, 1,000 रुपये राष्ट्रीय उत्पन्न आहे. समजा देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्याच्या चालू बाजार भावानुसार किंमत काढली तर ते 1,000 रुपये आले. त्या 1,000 रुपयामधल्या मजुरीच्या रूपाने देशातील कामगाराकडे किती भाग गेला, भांडवलावरच्या व्याजाच्या रूपाने भांडवलदार वर्गाकडे कोणता हिस्सा गेला, व्यवस्थापन करणाऱ्या संयोजकाच्याकडे नफ्याच्या प्रमाणात किती हिस्सा गेला नफ्याच्या स्वरूपात, आणि भूमी, ज्या लोकांनी या उत्पादन कार्यामध्ये भूमीचा वापर केलेला आहे त्यांचा खंडाच्या स्वरूपामध्ये किती मोबदला गेला. म्हणजेच समाजातल्या ह्या वेगवेगळ्या घटकाकडे हे उत्पादनाचे घटक आहेत. कोणत्या समाजाकडे किती उत्पादनाचे घटक आहेत तेवढे राष्ट्रीय उत्पन्नातले मोबदले जे आहेत त्या गटाकडे जातात, आणि मग तो गट श्रीमंत होतो. आणि दुसरा एखादा जो गट आहे केवळ एकाच उत्पादन घटकाचा मालक आहे, फक्त कामगार, तर त्याला फक्त मजुरी मिळते. पण काही लोक असे असतात समाजामध्ये, त्यांच्याकडे भूमी आहे, भांडवल आहे, आणि स्वतःच्या व्यवसायाचे व्यवस्थापनसुद्धा ते स्वतःच करतात. तर तीन घटकाचे मोबदले मिळवणारा समाजातला काही घटक असतो तो श्रीमंत देखील असू शकतो. त्याच्यानंतर नंबर 10, मूलभूत आर्थिक प्रश्न. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात पुढील मूलभूत आर्थिक प्रश्नांचा विचार केला जातो. कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करावे, त्याचे उत्पादन कोणत्या पद्धतीने करावे, उत्पादित वस्तू व सेवांचे वितरण कसे करावे, आणि वस्तूंचे उत्पादन व त्याचे उपभोगासाठी वितरण कार्यक्षमपणे होत आहे का, म्हणजे समाजातील महत्तम समाजाचे कल्याण होते का, याचा विचार केला जातो. जर एखाद्या वितरण पद्धतीमुळे समाजातील लोकांचे महत्तम समाधान होत असेल तर ते कार्यक्षम वाटप आहे असे आपल्याला म्हणता येईल. आपण 3 कार्यक्षमता बघितलेल्या आहेत, उपभोगाच्या क्षेत्रातली, उत्पादनाच्या क्षेत्रातली, आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. तसे समग्रलक्षी अर्थशास्त्र हे प्रामुख्याने साधन सामग्रीच्या पूर्ण वापर होत आहे का, म्हणजेच पूर्ण रोजगाराचा प्रश्न, अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढते आहे का, म्हणजेच आर्थिक वृद्धीच्या प्रश्नांशी संबंधित आहे. शिवाय पैशाची खरेदी शक्ती स्थिर आहे का, देशाच्या व्यवहार तोलाची स्थिती देशाला अनुकूल आहे का, यासारख्या आर्थिक प्रश्नांचा उहापोह देखील या शाखेत होतो. या ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपामधले निर्णय स्वतः उत्पादक
किंवा उपभोक्ता घेऊ शकतो. म्हणून याला निरहस्तक्षेपाचे धोरण किंवा मुक्त अर्थव्यवस्थेत असे निर्णय घेण्याचा अधिकार उत्पादकाला असतो. कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, चैनीच्या वस्तूचं करायचं का जीवनावश्यक वस्तूचं करायचं, किती प्रमाणात करायचं, अल्प प्रमाणात करायचं का मोठ्या प्रमाणात करायचं, त्याचे उत्पादन कोणत्या पद्धतीने करायचे, म्हणजेच यंत्राच्या माध्यमानं उत्पादन करायचं का श्रमिकांच्या माध्यमानं, लेबर इंटेन्सिव्ह और कॅपिटल इंटेन्सिव्ह पद्धत वापरायची, उत्पादित वस्तू व सेवांचे वितरण समाजामध्ये कसे करावे याचेही प्रश्न या शाखेत सोडवले जात असतात. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये हे व्यापक प्रश्न आहेत जे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात सोडवले जातात. साधन सामग्रीचा पूर्ण वापर होत आहे का, म्हणजेच पूर्ण रोजगाराचा प्रश्न, म्हणजे देशातल्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचा कोणताही घटक बेकार नाही, प्रत्येक उत्पादन घटक हा उत्पादन कार्यामध्ये सहभागी आहे का याचा विचार केला जातो. अन्यथा ती बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील. अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढते आहे का, अर्थव्यवस्थेची जर उत्पादन क्षमता वाढत असेल तर देशामध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा अधिकाधिक वापर केला जाऊ शकेल, म्हणजेच आर्थिक वृद्धीच्या प्रश्नांशी संबंधित आहे. शिवाय पैशाची खरेदी शक्ती स्थिर आहे का, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी, अन्यथा भाववाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्याच वस्तू खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसा जर लागत असेल तर भाववाढ होते आणि पैशाची खरेदी शक्ती कमी होत असते. म्हणून देशामध्ये पैशाची शक्ती, खरेदी शक्ती स्थिर ठेवणं हा सुद्धा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा महत्त्वाचा कार्य आहे, ज्याला आपण स्टॅबिलिटी ऑफ मनी म्हणत असतो. देशाच्या व्यवहार तोलाची स्थिती म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट, ज्याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीतून मिळालेलं जे काही उत्पन्न आहे त्याचा अभ्यास, म्हणजे आयात निर्यात असेल किंवा रिटर्न मायनस पेड असेल, या एकंदरीत वस्तू आणि सेवांच्या आर्थिक उलाढालीतून जी काही उत्पन्न मिळते त्याची स्थिती कशी आहे, ती अनुकूल आहे किंवा नाही याचाही अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो.